दिंडोरीत भगरे नामसाधर्म्याचे जे आहेत ते व्यक्ती आहेत त्यांना मोठं मताधिक्य जे आहे ते मिळालेलं आहे। लोकशाही मराठीनं तो उमेदवार शोधलेला आहे। मतदाराची दिशाभूल करून या उमेदवाराने जे आहे ती मतं मिळवलेली आहेत। बाबूराव भगरे असं या उमेदवाराचं नाव आहे। तुतारी चिन्ह घेऊन लढवलेले बाबूराव भगरे जे आहेत ते गायब आहेत, पण तो उमेदवार जो आहे तो लोकशाही मराठीनं शोधलेला आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भास्कर भगरे हे विजयी झालेले। खरं तर त्यांचा सामना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि भास्कर भगरे असा हा सामना झालेला होता। मात्र यात भास्कर भगरे जरी विजयी झालेले असले तरी चर्चा मात्र झालेली आहे ती बाबू भगरे यांची। कारण बाबू भगरे यांनी जवळपास 1,03,000 मतं एवढी मतं घेतलेली आहे आणि आता आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत। आपण जर बघितलं तर नाशिकच्या एकलारा परिसरात असलेल्या गंगावाडी या ठिकाणी बाबू भगरे यांचं हे घर आहे। खरं तर अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये ते राहतात। खरं तर या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बाबू भगरे यांनी मतं देखील घेतलेली आहे। 1,03,000 मतं ही बाबू भगरे यांना मिळालेली होती। त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी समोर होत्या। एक नामसाधर्म्य जे होते ते भास्कर भगरे आणि बाबू भगरे यांचं नामसाधर्म्य जे होतं ते आढळून आलेलं होतं। त्याचप्रमाणे चिन्हांच्या बाबतीत देखील भास्कर भगरे यांच्याकडे तुतारी वाजवणारा माणूस तर बाबू भगरे यांचं तुतारी हे चिन्ह जे होतं ते होतं आणि याच सगळ्या याच्यामुळे खरं तर बाबू भगरे यांना 1,03,000 एवढी मतं पडली आहे। आता आपण त्यांच्या घरी आलेलो आहे। बाबू भगरे हे जर निवडून आले असते तर त्यांनी गोरगरिबांची कामे केली असती असा जो विश्वास आहे तो त्यांच्या मुलाने व्यक्त केलेला आहे। तर प्रामुख्याने म्हणजे बाबू भगरे यांचं शिक्षण हे तिसरी झालेलं आहे। मात्र त्यांच्या नावापुढे सर ही पदवी लावण्यात आलेली होती। त्यामुळे एकूणच बाबू भगरे जरी निवडणुकीच्या रिंगणात उभे होते मात्र ते प्रचारासाठी कुठेही दिसले नाही, काही दिसले नाही। त्याच्यामुळे बाबू भगरे यांना उभं करण्यामागे नेमकं कोण होतं हा प्रश्न आता सर्वत्र चर्चेत आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।